अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या सावरखेड पिंगळे येथे सापल्य विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न। शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सापल्य विद्यालय सावरखेड येथे शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याचे अध्यक्ष निलेश टारपे यांच्या शुभ हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले। या मेळाव्याला अतिथी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी विचार-विनिमय करण्यात आला। सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहमतीने माजी विद्यार्थी संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली। यामध्ये माजी विद्यार्थी अध्यक्ष म्हणून निलेश टारपे तर उपाध्यक्ष म्हणून कुमारी गायत्री ठाकूर यांची सर्वमते निवड करण्यात आली। तसेच कोषाध्यक्ष म्हणून सचिन गुलेतर, सदस्य म्हणून राहुल निचित, मिलिंद मनोहरे, विनय डहाके, कुमारी प्राजक्ता खोडे, कुमारी भक्ती ठाकूर, योगिता हिरुळकर, गुंजन काजळकर, सानिका ठवडी, शिवानी ठवडी, वेदिका जोमदे, समीक्षा भुंबर, संचिता साबळे, ईश्वरी टेकाडे, वैष्णवी खुडे, श्रेया तायडे, सचिन गेडाम, प्रकाश कोहळे, सौरभ नगराळे, आशिष पांडे, संजय वानखडे, साक्षी धर्माळे यांची निवड करण्यात आली। स्वीकृत मार्गदर्शक म्हणून खैरकर सर यांची निवड केली। या मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत आजनकर, कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षक नरेंद्र सुळे यांनी केले। आभार प्रदर्शन गणित शिक्षक श्रीराम गुंजिटे यांनी केले। या प्रसंगी राजेंद्र काजळकर, पत्रकार कैलाश ठाकूर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्शना कातलाम मॅडम, आर.बी. मालपे, भरतसिंग ठाकूर यांनी प्रयत्न केले। या मेळाव्यात आजी माजी विद्यार्थी हे उपस्थित झाले होते। यावेळी अतिशय मनमोकळेपणाने यावेळी गप्पा मारण्यात आल्या। तर काही विद्यार्थ्यांची यात लग्न सोहळे झाले आहे, त्यांना मुलेबाळे आहे। मात्र त्यावेळेचे जीवन, विद्यार्थ्यांचं मित्रत्व यावेळी पुन्हा पाहायला मिळाली। अतिशय आनंदमय वातावरणात सावरखेडतील साफल्य विद्यालयात या कार्यक्रम पार पडला। यावेळी असे कार्यक्रम काहीच विद्यालयात जिल्ह्यात घेण्यात येते। यात सावरखेड येथील साफल्य विद्यालय यांनी या कार्यक्रम घेऊन पुन्हा एक नवलौकिक तयार केलं असून गावात आनंदमय वातावरण या कार्यक्रमामुळे आहे।